नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि आज मी छान मस्त असा हिरव्या दोडक्याची भाजी करणार आहे. तर दोडका बघा, आता सीजन असल्यामुळे किती छान असे कवळे लसलशीत छान दोडके येतात. तर दोडक्याची भाजी आपल्याला हिरव्या वाटणाची करायची. त्यासाठी मी छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. पहिले तर दोडक्याचे साल काढलेले आहे आपण आणि छोटे छोटे तुकडे केलेत. आता वाटणासाठी आपण थोडंसं किसलेलं खोबरं, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अगदी जराशे कढई गरम करून आपल्याला परतून घ्यायचे आहेत. खूप पण नाही भाजायचे, नाही तर तीळ तडतडून सगळे उडून जातात. त्यासाठी आपल्याला अगदी जराशे परतून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला आता 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 चमचे भाजलेले शेंगदाणे आणि आपण भाजलेले तीळ आणि खोबरं यामध्ये घालायचं आहे. थोडेसे जिरे आणि हिरवी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला हे छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. हे बघा, खूप एकदम बारीकही नाही, खूप जाडही नाही. आणि आपण जे दोडक्याचे तुकडे बनवून ठेवले होते त्यामध्ये आपण मीठ भरलेलं आहे, जेणेकरून दोडका पांचट लागू नये म्हणून. आता आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातले. आता जिरी मोहरी घालूया फोडणीला. आणि जिरी मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये हे दोडका घालायचा आहे. दोडक्यावरती हळद घालून छान असं वाफवून घ्यायचं आहे. जरा झाकण ठेवून आपण वाफवून घेतले का दोडक्याला छान चव येते. आणि आपला दोडका छान वाफवलेला आहे बघा तुम्ही. तेलामध्ये छान दोडका वाफवून घेतला की दोडक्याची चव छान होते. बरेच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही, तर अशा प्रकारे करून बघा, सगळ्यांना भाजी आवडेल. कारण माझ्या मुलाला पण दोडक्याची भाजी आवडत नाही, पण आज त्यानं खाल्ली. आता आपल्याला त्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि ते वाटण छान आता परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही डब्यामध्ये पण बनवायचं असेल तर सुक्का बनवू शकता. फक्त वाटण घालायचं आणि वाफवून घ्यायचं. मस्त छान वाफवलेला दोडका होतो. आणि रस्सा बनवायचा असेल तर आपल्याला आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, जेणेकरून तो आपण भाकरीबरोबरही खाऊ शकतो, भाताबरोबरही खाऊ शकतो. तर तुम्ही बघताच किती छान दिसतोय दोडका आपला. आणि पूर्णपणे शिजलेला आहे, पण आपल्याला थोडा रस्सा करायचा, त्यामुळे मी पाणी घालत आहे. आणि एक 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आपल्याला त्या दोडक्याला. आणि बघा, आपली दोडक्याची भाजी मस्त छान हिरव्या वाटणाची तयार आहे. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. तुम्हाला कशी वाटली ही दोडक्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.